नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला मग आपण आता वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. 1940 या वर्षी भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली होती मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. मित्रांनो, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, तेलंगणा राज्यात लोकसभेचे किती उमेदवार निवडून येतात? तेलंगणा राज्यात लोकसभेचे किती उमेदवार निवडून येतात? याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 17. तेलंगणा राज्यात लोकसभेच्या 17 उमेदवार निवडून येतात मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती एस के दार. मित्रांनो, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचनेच्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस के दार हे होते मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. भारतातील सर्वात लहान घटक राज्य कोणते आहे? याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, गोवा. भारतातील सर्वात लहान घटक राज्य म्हटले तर गोवा आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? 1955 साली भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे, 1955. पुढील प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? मित्रांनो, हे कलम 32 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? तर कलम 32 म्हणून ओळखले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. जगात क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक सांगा. मित्रांनो, जगात क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक 7वा आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? मित्रांनो, याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 7. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किमी आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, 800 किलोमीटर. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे, म्हणून आपले उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 720 किलोमीटर. पुढील प्रश्न बघूया. महाबळेश्वर या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 1438. महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या पर्वत शिखराची उंची 1438 किलोमीटर आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. अस्तंबा या पर्वत शिखराची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, अस्तंबा या पर्वत शिखराची उंची 1325 किलोमीटर आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. अस्तंबा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यात आहे मित्रांनो. कुठं? नंदुरबार जिल्ह्यात आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे, 1325 किलोमीटर. पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळानुसार जिल्हा सांगितला तर मुंबई शहर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सांगितले मित्रांनो, तो 157
चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. 157 चौरस किलोमीटर मुंबई शहराचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघू. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री या पर्वतास ओळखले जाते मित्रांनो. म्हणून आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री. मित्रांनो, कोकणातील व महाराष्ट्र पठारावरील वाहणाऱ्या नद्या यांना विभागणारा जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वतास ओळखले जाते मित्रांनो. म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वतास ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, मुंबई नाशिक या दोन शहरांना जोडणारा घाट कोणता आहे? मुंबई नाशिक यांना जोडणारा घाट म्हणून थळघाट म्हणून ओळखले जाते मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो. थळघाटालाच दुसरे नाव मित्रांनो कसारा घाट, सारा घाट म्हणून सुद्धा थळघाट ओळखले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे. मित्रांनो, याच्या उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट मित्रांनो. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून पित्तकोळ लेणी ओळखली जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर आहे.